काय बघितलं आपण लास्ट लेक्चरला? Cayley-Hamilton theorem. Characteristic equation, Cayley-Hamilton theorem. Every characteristic equation satisfies by matrix itself. That is the statement of Cayley-Hamilton theorem. Okay. आज आपण थोडंसं MCQ डिस्कस करूयात. MCQ कसे असतात? MCQ आपण डिस्कस करताना आता या ठिकाणी मी काही क्वेश्चन्स देते. हाऊ वी आर टेकिंग दॅट क्वेश्चन्स फॉर MCQ. ओके. आता या ठिकाणी पहिला MCQ असणार आहे. आता जो पोर्शन आपण ऑलरेडी शिकलोय, जो पोर्शन म्हणजे ज्या ठिकाणी आपला जेवढा सिलेबस झालेला आहे, कव्हर झालेला आहे, तिथपर्यंत ऑलमोस्ट सगळंच सिलेबस कंप्लीट झालंय फर्स्ट चॅप्टरचा. तर त्याच्यावरची MCQ थोडीशी डिस्कस करूयात आपण. ठीक आहे. सो फर्स्ट MCQ, प्लीज नोट डाऊन. क्वेश्चन कसं असणार आहे? Choose the correct alternatives. Okay, choose the correct alternative. So first MCQ I am taking here. Write down the system of equations. The system of equations AX is equal to B. AX is equal to B is inconsistent. Is inconsistent. Is inconsistent. Options are given here. Is inconsistent. इथे पुढे असणार आहे डॅश. या ठिकाणी डॅश असणार आहे. ओके. फर्स्ट ऑप्शन. या ठिकाणी ऑप्शन्स ABCD मध्ये दिलेले असतात. ओके. फर्स्ट ऑप्शन, rank of A. Sometimes it is given as R. Rank of A is equal to rank of augmented matrix AB. B option. Option B, rank of A is less than rank of augmented matrix AB. Option C, rank of A is equal to rank of B. And option D, none of these. Which option is the correct option now? B. Option B. B. Yes, option B. B. Inconsistent कधी म्हणतोय आपण? नॉन होमोजेनियस इक्वेशन आहे इथं. प्लीज म्यूट करा बाकीचे, असं म्हणजे मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका. आन्सर सांगितलं पटकन म्यूट करायचं. The system of equations AX is equal to B is inconsistent if rank of A is less than rank of augmented matrix AB, and if system is inconsistent means it has no solution. Okay. Now next. आता हे क्लियर करू. क्वेश्चन लिहून घेतले सगळ्यांनी? Yes, ma'am. Okay. Now we are going for next one. Second example बघूयात आपण. Second example, the eigenvalues of the matrix. The eigenvalues of the matrix eigenvalues of the matrix. Here matrix is given 1 3 minus 1 0 2 4 0 0 5. Okay. R, the eigenvalues of the matrix. Matrix is given here. Options are given. First one, option first A, option A 0 2 5. Option B 1 2
5. Option C, 1, -2, -5. And option D, -1, -2, -5. So what is the answer? Yes, please. जे डायगोनल एलिमेंट्स असतात त्याचे आयगन व्हॅल्यूचे हे आता तुम्ही चेक करून बघा. आता ही पण आज इथे सॉल्व्ह केलं आपण. इक्वेशन बघा काय येतं आपलं, डिटरमिनंट काय येतं, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन काय येतं याचं. इथे सॉल्व्ह करून बघूयात आपण. जर येत नसेल तर डायरेक्टली सॉल्व्ह करून बघायचं. सो हियर डिटरमिनंट ऑफ 1 मायनस लॅम्बडा 3 3 minus minus 1, 0 second 0, 2 minus lambda, minus 4, 0, 0, 5 minus lambda. ठीक आहे, इक्वल टू 0. इक्वल टू 0. हे झालं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. आता याच्या ठिकाणी आपण S1 काढतो. आपल्याला ऍक्च्युअल इक्वेशन काय माहितीये, लॅम्बडा क्यूब मायनस S1 लॅम्बडा स्क्वेअर प्लस S2 लॅम्बडा मायनस डिटरमिनंट ऑफ A इज इक्वल टू 0. ओके, S1 काय येईल सांगा. S1 इज इक्वल टू 1 प्लस 2 प्लस 5 8. S2 काय येईल सांगा. 10 मायनस 0 17 प्लस प्लस इथं झिरोच येणार ना, इथलं सेकंड झिरोच येणार आहे. 2चं मायनर 5 येतं, सॉरी इथं 5 येईल ना. प्लस इथं काय येईल आता 1302 म्हणजे इथं 2 येणार आहे. म्हणजे इज इक्वल टू काय असेल इथं 17. त्याच्यानंतर डिटरमिनंट ऑफ ए काय असेल सांगा. डिटरमिनंट ऑफ ए किती येतं 10 10 10. म्हणजे इक्वेशन काय झालं आपलं इथलं. जस्ट वी आर टेकिंग दॅट इक्वेशन लॅम्बडा क्यूब मायनस 8 लॅम्बडा स्क्वेअर प्लस 17 मायनस 10 इज इक्वल टू 0. याचे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आपल्याला. फॅक्टर्स 17 लॅम्बडा इथं या ठिकाणी लॅम्बडा क्यूब मायनस 8 लॅम्बडा स्क्वेअर प्लस 17 लॅम्बडा मायनस 10 इज इक्वल टू 0. मग याच्यामध्ये पहिली टर्म आपण काय चेक करतोय, वेदर 1 प्लस 1 मायनस 1 इज द फॅक्टर ऑफ प्लस दॅट. 1 येतो मॅडम. प्लस 1 येतं म्हणजे लॅम्बडा मायनस 1 इज द फर्स्ट फॅक्टर. बरोबर आहे ना. म्हणजे इथं 1 घेतोय आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथडसाठी. सो 1 मायनस 8 इथं काय आलं 17 आणि इथं मायनस 10 मायनस 10. ओके, इथं मायनस 10. हा, आता इथं 1 इथं पहिली टर्म जशी घेतली तर इथं हे घेतलीच टर्म हे 1 1 मायनस 7 इथं मायनस 7 इथं 10 इथं 10 इथं 0. म्हणजे पहिला फॅक्टर काय आला लॅम्बडा मायनस 1. सेकंड फॅक्टर लॅम्बडा स्क्वेअर मायनस 7 लॅम्बडा प्लस 10 इज इक्वल टू 0. सो लॅम्बडा इज इक्वल टू 1. आता 10चे फॅक्टर्स असे घ्यायचे की मिडल टर्म त्याचे मायनस 7 असायला पाहिजेत. 5 आणि 2 -5 -2 येस. म्हणजे आता व्हॅल्यू काय येतात बघा. लॅम्बडा इज इक्वल टू 1 to 5. बरोबर आहे. म्हणजे द आयगन व्हॅल्यूज ऑफ द मॅट्रिक्स व्हॉट आर दॅट डायगोनल एलिमेंट्स. Diagonal elements of that matrix. Got it? Which option is correct now? B Okay. Now we are moving for next example. The characteristic equation of the matrix A. Third example I am writing here. Just a minute. Write down.
characteristic equation of the matrix is of the matrix A is lambda square minus lambda minus 1 is equal to 0. Then first option A inverse does not exist. Next, option B is A inverse is equal to A plus I. Option C, A inverse is equal to minus A minus I. And option D, A inverse is equal to A minus I. Tell me that which option will be correct? मॅट्रिक्स एचं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे लॅम्बडा स्क्वेअर मायनस लॅम्बडा मायनस 1 इज इक्वल टू 0. आता आपल्याला ए इनवर्स एक्झिस्ट म्हणजे ए इनवर्स फाइंड आउट करायचं आहे. तर त्याच्यासाठी काय करतोय आपण, हे इक्वेशन कसं लिहितोय, ए स्क्वेअर मायनस ए मायनस आय इज इक्वल टू 0. आता हे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे. बाय युझिंग कॅली हॅमिल्टन थेरम A inverse does not exist. ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट कसं होणार आहे. इथं बघा लॅम्बडा स्क्वेअर मायनस लॅम्बडा मायनस 1 इज इक्वल टू 0 आहे. मग त्याला प्लीज बाकीचे म्यूट करा. तुमचा आवाज इकडं, हॅलो, तुमचा आवाज इकडं मध्ये येतोय, प्लीज म्यूट करा. तुमच्या घरच्यांचा आवाज येतो त्याच्यामध्ये, थोडंसं काळजी घ्या त्याची. So here we have lambda square minus lambda minus 1, which is the characteristic equation. And as we know that by Cayley-Hamilton theorem, what is the statement? Every characteristic equation satisfies by matrix itself. Okay, so here we are getting that a square minus a minus I is equal to 0. मग त्याला a इनवर्स ने मल्टिप्लाय केलं, कारण आपल्याला a इनवर्स फाइंड आउट करायचंय. a इनवर्स ने मल्टिप्लाय केलं ह्या इक्वेशनला. तर हे इक्वेशन कसं येईल सांगा, minus I is equal to 0. So here a square into a inverse, that is a, minus a into a inverse I minus a I into a inverse, that is a inverse is equal to 0. Therefore a inverse is equal to, आता हे टर्म सगळे त्या साईडला घेतले, म्हणजे LHS जे टर्म्स लेफ्ट हँड साईडला होते ते राईट हँड साईडला घेतले. तर काय येणार आहे, a inverse is equal to काय असेल सांगा आता इथं, A minus मायनस ए Plus प्लस आय. इथं हे मायनस आहे आपलं ऑलरेडी, मायनसने मल्टिप्लाय केलं तर ह्याला काय येईल, ए इनवर्स इज इक्वल टू ए मायनस आय. minus I. ओके, विच ऑप्शन इज करेक्ट नाउ? D. ऑप्शन D. यस, ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे तुमचे एमसीक्यू या टाईपचे असतात, एवढं लक्षात घ्या. आणि या एमसीक्यू वर आपल्याला टेस्ट द्यायची आहे. नाउ वी आर गोइंग फॉर नेक्स्ट, that is fourth example. Okay, fourth example घेतोय आपण इथं आता. The rank of the coefficient matrix, so right here, the rank of coefficient matrix of the equation
of the equation of the equations x plus y plus z is equal to 4. Second equation 2x minus y plus z is equal to 1. Third equation x minus y plus z is equal to 0 is 3. Then the planes then the planes option A are parallel to each other parallel to each other. Second option B, intersect in one point. Option C, intersect in a line. And option D, form a prism. आता हे थेरी क्वेश्चन आहे. रँक ऑफ अ कोएफिशिएंट मॅट्रिक्स ऑफ द इक्वेशन. रँक किती आहे? 3 आहे. नंबर ऑफ अननोन्स किती आहेत? 3 आहेत. 3. ओके. R इज इक्वल टू 3. नंबर ऑफ अननोन्स आर 3. मग अशा वेळेस कोणतं सोल्युशन मिळतं आपल्याला? युनिक सोल्युशन. युनिक सोल्युशन. मग आता युनिक सोल्युशन मिळतं म्हणजे कसे असतात ते, जे प्लेन्स कसे असतात? इंटरसेक्ट इन वन पॉइंट. इंटरसेक्ट इन वन पॉइंट. ओके. तिन्ही जे प्लेन्स आहेत किंवा जे तिन्ही लाईन्स असतील ते एका पॉइंटला इंटरसेक्ट होतात. ओके. ते पॅरलल असू शकत नाहीत. सो हिअर intersect in one point is the correct answer. Next example. If x1, x2, x3 are linearly dependent vectors then first option A, x1 is equal to x2 is equal to x3. Option B, x1 is equal to kx2 plus L x3. Option C, x1 equal to 0, x2 is equal to 0, x3 is equal to 0, and last option none of these. That is none of these. Which option will be correct now? Yes, which option is correct now? B. C. option. C नाही येणार आहे. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. का? रिझन काय असणार आहे? दिस सेकंड बी. Linear बी इज द करेक्ट ऑप्शन. dependent. Yes, whenever vectors are linearly dependent, then there will be linear combination in between them. म्हणजे त्या तिन्ही व्हेक्टर्स मध्ये कुठेतरी लिनियर कॉम्बिनेशन असतं. लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे काय असतं? त्या तिन्ही व्हेक्टर्स मध्ये कुठेतरी एक रिलेशन असतं. ओके. म्हणजे मगाशी आपण काही एक्झाम्पल्स बघितले होते मागच्या लेक्चर्स मध्ये. एक्सप्रेस x3 ॲज x2 अँड x1 म्हणजे दोन्ही मधलं तिन्ही मधलं रिलेशन आपण फाइंड आउट केलं होतं. म्हणजे x3 इज इक्वल टू x2 प्लस x1 घेतलं होतं. म्हणजे आन्सर आलं होतं आपलं. सो दॅट इज कॉल्ड एज अ लिनियर कॉम्बिनेशन. आणि व्हेन इट इज पॉसिबल
if the vectors are linearly dependent. Okay, so here आता k आणि l जे आहेत ते नॉन झिरो एलिमेंट्स आहेत, ते स्केलर्स आहेत. मग त्यांचं जे रिलेशन आहे असं आपण ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे. सो x1 इज इक्वल टू k इंटू x2 प्लस l इंटू x3. दॅट इज द करेक्ट ऑप्शन. ओके, नाउ गोइंग फॉर नेक्स्ट. I am taking from this question paper. Next one. If the rank of A, if rank of A is R and number of variables are n, then the number of linearly independent solutions of the system ax is equal to 0 is option A, n, option B, R, option C, n minus R, and option D, n plus R. Yes. ऑप्शन सांगा, आन्सर सांगा आता. सी कसं म्हणणार आहे तुम्ही? रँक किती आहे? पॅरामीटर इथं बघा, रँक किती आहे? आर आहे. नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती आहेत? एन आहेत. इफ द रँक ऑफ ए इज आर अँड नंबर ऑफ व्हेरिएबल्स इज एन, द number of linearly independent solutions of the system Ax is equal to 0. So which option is the correct now? Yes. Which option is the correct? Yes. Be confident. असं भीत नाही सांगायचं आणि तुम्हाला कोण चुकलं तरी काही म्हणणार नाही इथं. आन्सर सांगा. प्लीज स्पीक आउट. येस, एन मायनस आर पॅरामीटर म्हणजे एन मायनस आपण काय करतोय इथं बघा, रँक किती आहे? आर आहे. नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती आहेत? एन आहेत. नंबर ऑफ व्हेरिएबल्स एन. द नंबर ऑफ लिनियरली इंडिपेंडेंट सोल्युशन्स ऑफ द सिस्टम Ax इज इक्वल टू 0 इज. किती मिळणार तुम्हाला? किती असणार आहे? एन मायनस आर. n minus r. बरोबर आहे ना? -RC. हा,
सो इथं त्या ठिकाणी n मायनस आर येणार. इंडिपेंडेंट सोल्युशन्स. सो हिअर वी आर गेटिंग n मायनस आर. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. if 2 3 4 are if 2 3 4 are the eigenvalues of matrix A, then determinant of A is equal to options are given here. Option A 9, 24. yes. Option B 24, option C 1/24, and option D 1/9. Which option is the correct option? B 24. Option B is the correct option. Why? There is a property of eigenvalues, eigenvector. The product of Lambda the 1 into eigenvalues, yes, the product of the eigenvalues is equal to determinant of that matrix A, isn't it? So 2 into 3 into 4, it gives 24. So option B is the correct option. Okay. Then after that we are going for next example. The rank of unit matrix of order m. काय असेल सांगा आता. ऑप्शन न बघता सांगायला पाहिजे तुम्ही. सांगा. The rank 1. how 1? The rank of unit matrix 3 कसं म्हणणार तुम्ही इथं. क्वेश्चन नीट ऐकून घ्या अगोदर. ऑफ ऑर्डर m, order m is option A 1, option B m, option C M. less than m, Yeah. yes, M. less than m, and option D M. greater than m. Which option is correct? M. म्हणजे त्या युनिट मॅट्रिक्सची ऑर्डर जेवढी असेल तेवढीच त्याची रँक असणार आहे. युनिट मॅट्रिक्स मध्ये कसं असतात 1 0 0 असे टर्म्स असतात. सो जेवढी ऑर्डर असेल 4/4 असेल 2/2 असेल 3/3 असेल वॉट एव्हर दॅट ऑर्डर इज देअर द रँक विल बी सेम. सो हिअर ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट एक्झाम्पल. if the eigenvalues Rohit Parit, don't write anything, erase that, clear करा ते. Sorry, ma'am. Eigenvalues of 3/3 matrix 3/3 matrix are matrix A are 2 2 5 6. Then the eigenvalues
then the eigenvalues of a square r. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, ज्यावेळेस हे आयगन व्हॅल्यू दिले 3x3 मॅट्रिक्स ए चं आहे आयगन व्हॅल्यू, तर आता सपोज या ठिकाणी ए रेस टू एम असेल, एम ची व्हॅल्यू काही का असेल ना, म्हणजे 2 असेल, 3 असेल, 4 असेल. आता ए ची आयगन व्हॅल्यू सपोज 1 2 3 आहेत. तर ए रेस टू 2 घेतला आपण, ए रेस टू 2 घेतलं तर या ठिकाणी कसे असणार आहेत, म्हणजे याची आयगन व्हॅल्यूज असे असतात 1 रेस टू एम, 2 raised to m, 3 raised to m. If m is equal to 2, then we are getting that eigenvalues of a square, that is 1, 4, 9. Understood? मग आता या ठिकाणी eigenvalues of 3x3 matrix A that are given 2, 5, 6. Then what will be the eigenvalues of a square? 425, Yes. 36. 2 the 425, square. 36. 425. Yes, 36. correct. Very good. 25 and 36. ए क्यूब 36. असेल, हा ए क्यूब असेल तर तिथे काय असणार आहे, 2 चा क्यूब, 5 चा क्यूब आणि 6 चा क्यूब असणार आहे. ओके, हे एक लक्षात ठेवा. इफ ए इज इक्वल टू 1 2 3, देन ए रेस टू 2 इट विल बी 1 स्क्वेअर, 2 स्क्वेअर, 3 स्क्वेअर. जर ए रेस टू एम घेतलं तर 1 रेस टू एम, 2 रेस टू एम, 3 रेस टू एम असेल. मग एम व्हॉट एव्हर इट मे बी. Okay, options are given here 2 5 6, 2 25 6, 4 5 6 and 4 25 36. Last option is the correct option. Okay, then after that, next example, this next MCQ we are going to discuss. If 2 3 4 if 2 3 4 are eigenvalues if 2 3 4 are eigenvalues of matrix A then determinant of A is equal to, let me complete first. ऑप्शन्स मी इथं अगोदर लिहिते, त्याच्यानंतर मला आन्सर सांगा. ऑप्शन ए सिंग्युलर, ऑप्शन बी नॉन सिंग्युलर, ऑप्शन सी सिमेट्रिक, and option D orthogonal. Which option is correct now? Tell me.